कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। त्यामुळे इथल्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी तब्बल 3.5 कोटी रुपये इतक्या निधीमधून प्रति पंढरपूर आळंदीची निर्मिती करण्यात आली। उल्हास नदीच्या तीरावर असणारी ही 52 फुटांची मूर्ती जगात सर्वात जास्त उंच आहे असं म्हणत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विकास कामाचं लोकार्पण केलं। काही महिन्यातच या उंच विठुरायाच्या मूर्तीची संपूर्ण देशभर ख्याती पसरली। कर्जत तालुक्यातला पर्यटक क्षणभर विठुरायाच्या चरणी थांबायला लागला आणि विठुरायाचा आशीर्वाद घेऊन आठवणी साठवून पर्यटक घरी परतला। म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस। त्याचप्रमाणे सुरुवातीला विठुरायाच्या मूर्तीला छान आंघोळ घातली जायची आणि अगदी चमचम करणारं सावळं रूप दिसायचं। पण कालांतरानं फक्त आतमधल्या परिसराची झाडू मारून स्वच्छता व्हायला लागली आणि विठुराया मात्र धूळ अंगावर साठवून पाहत राहिला। मूर्तीचं लोकार्पण होऊन साधारण 1 वर्ष झालं। दिवस रात्र उन्हा पावसात उभ्या असलेल्या या विठ्ठल मूर्तीला आता तडे गेलेत। विठ्ठल मूर्ती सुद्धा धुळीनं पूर्णपणे माखलेली दिसत आहे। अनेक ठिकाणी मूर्तीचा रंग उडालेला आहे आणि काही ठिकाणी तर कपच्या उडाल्याचं सुद्धा चित्र दिसतंय। विठ्ठल मूर्तीच्या चौथऱ्यावर सुद्धा पांढरे डाग पडलेत। आसपासच्या उद्यानातल्या आणि दीपस्तंभावरच्या लाईट तुटल्यात। ज्या वेळेला विठ्ठल मूर्ती उभी राहिली त्यावेळी विठुरायाला सुद्धा विरोध झाला। मुळात ही जागा पूररेषेत आहे, ती जागा स्मशानभूमीची आहे असं म्हणत अनेक टीका झाली। पण सरतेशेवटी विठुराया कमरेवर हात देऊन उभा राहिला। पण खराब रस्त्यांच्या धुळीनं आणि उन्हानं विठ्ठल मूर्ती जीर्ण होत चालल्याचं दिसतंय। प्रशासनानं त्वरित दखल घेऊन विठ्ठल मूर्तीची स्वच्छता करणं आता गरजेचं आहे। नगरपालिका प्रशासनानं फायर ब्रिगेडची गाडी आणून थोडंसं प्रेशरने सगळी धूळ साफ केली तर विठ्ठल मूर्ती पुन्हा मूळच्या सावळ्या रंगात अगदी उठून दिसेल। विठ्ठल मूर्तीला गेलेले तडे सुद्धा आता वेळीच भरून लोकांची धार्मिक आस्था कशी टिकवायची याची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडलेली आहे। नाहीतर राज्यकर्त्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून विठुरायानं कमरेवरचा हात काढून कपाळावर मारून घेऊ नये म्हणजे झालं। कर्जतमध्ये येणारे हजारो पर्यटक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरलेली ही विठुरायाची भव्य मूर्ती म्हणजे कर्जतचं आकर्षण आहे। नको नेता आणि नको प्रशासन, लोकांनीच पुढाकार घेऊन स्वच्छता केली तर निदान राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना थोडी तरी लाज वाटेल। कर्जतच्या समस्येमधून देव सुटला नाही तर आपण मात्र सामान्य लोक की झाडकी पत्ती। आता पुन्हा एकदा स्वतंत्र भारताच्या लोकशाहीत ही देवावर टीका आहे असं म्हणत बातमी डिलीट होऊ नये म्हणजे झालं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।